एखादा मनुष्य मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये. जर असं म्हटलं असतं तर बुद्धानं जलाशय धम्माचा जलाशय आहे, भगवान बुद्धाचा संघ धम्म. मग या जलाशयामध्ये जो कोणी मलिन आहे त्याला प्रवेश करू नये असं जर ते म्हटले असते तर, ज्यांचे धूळ आणि चिखल धुवून गेला आहे, जे मलिन नाहीयेत, कलंकित नाहीयेत, त्यांचं धुवून गेलेले लोकच या जलाशयामध्ये यावे. जे शुद्ध आहेत तेच या जलाशयामध्ये यावे. ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे, जे शुद्ध व निष्कलंकित आहेत, त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे. तर तो योग्य ठरले असते का? जे टीकाकार म्हणतात की मुक्त प्रवेश दिलेला आहे, प्रत्येकालाच मुक्त प्रवेश दिलेला आहे. मग जे कलंकित आहे